87 NPS न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। साहेब, आज आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। विद्यापीठाचा विषय आहे, आपल्या वेगवेगळे आरोप केले गेले, काय उत्तर द्या? मराठा विद्याप्रसार संस्थेच्या वतीनं जे प्रस्तावित मविप्र युनिव्हर्सिटी किंवा MVP युनिव्हर्सिटी हे जे काही आमचा कार्यकारिणीने जे ठरवलेलं आहे त्या बाबतीमध्ये सध्या समाज माध्यमांमध्ये अतिशय उलटसुलट अशी जी चर्चा चाललेली आहे ती अत्यंत चुकीची आहे आणि समाजाची बदनामी करणारी असं मी म्हणेन। या आजच्या प्रेस कॉन्फरन्सला माझ्या समवेत संस्थेचे सन्मान्य सभापती बाळासाहेब अप्पा क्षीरसागर, त्याचप्रमाणे उपसभापती DB अण्णा मोगल, चिटणीस दिलीपजी दळवी आणि उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, आमचे इगतपुरी तालुक्याचे संचालक ॲडव्होकेट संदीपजी गुळवे आणि रमेश आबा पिंगळे नाशिक ग्रामीणचे संचालक हे सर्वजण उपस्थित आहेत। आणि आमच्या कार्यकारिणीमध्ये सर्वानुमते केवळ अध्यक्ष सुनील ढिकले यांचा विरोध सोडला तर सगळ्यांनी हे विद्यापीठ व्हावं अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। त्या बाबतीमध्ये आम्ही अभ्यास दौरासुद्धा पुण्यामध्ये केलेला आहे, 4-5 विद्यापीठांना भेटी दिलेल्या आहे आणि त्या ठिकाणी सुरू असणाऱ्या सगळ्या कोर्सेसची माहिती घेतलेली आहे आणि विद्यार्थ्यांना कसं उपयुक्त आहे या संदर्भामध्ये सगळ्यांचं अतिशय समाधान झालेलं आहे। आणि त्यामुळं अशा प्रकारे आत्ता जे समाज माध्यमांमध्ये जे उलटसुलट चर्चा चालू आहे की हे विद्यापीठ कोणाचं खाजगी होईल किंवा याच्यामुळं संस्थेची बदनामी होईल, संस्थेची जमीन ही लुटली जाईल, संस्थेवरती आर्थिक बोजा पडेल, असे जे आरोप होतात ते अत्यंत चुकीचे आहे। ज्या पद्धतीने इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज किंवा इतर सगळ्या विद्याशाखांना काही प्रमाणामध्ये जमीन ही अलॉट करावी लागते नियमाप्रमाणे, त्याच पद्धतीने या विद्यापीठाला सुद्धा 10 एकर जागा ही आपल्या सध्या संस्थेचे असणारं एकही महाविद्यालय, मग ते ग्रँटेड असो नाही तर नॉन ग्रँट असो, मेडिकल कॉलेज असो, इंजिनिअरिंग कॉलेज असो, फिजिओथेरपी असो, फार्मसी असो किंवा कुठलेही आर्ट्स, सायन्स कॉलेज, कॉमर्स असो कॉलेज असो, हे कुठल्याही या विद्यापीठाला जोडलं जाणार नाही। हे विद्यापीठ हे नवीन विद्यापीठ असेल। या विद्यापीठाच्या अंतर्गत नवीन विद्याशाखा आम्ही सुरू करणार आहोत। ज्या विद्याशाखा आत्ता आमच्या असणाऱ्या कुठल्याच कॉलेजमध्ये नसतील अशा प्रकारच्या विद्याशाखा आम्हाला सुरू करायच्या आहे, ज्याच्याही मार्केटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये याची गरज आहे, तशा प्रकारचे रोजगार ज्यांना उपलब्ध आहे तशा पद्धतीचे अभ्यासक्रम हे आपण त्या इंडस्ट्रीबरोबर चर्चा करून ज्याला टेलर मेड म्हणतात तशा पद्धतीने हे अभ्यासक्रम सुरू करणार आहोत। आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा एक फायदा असेल की तिथं प्रवेश मिळाल्यानंतर आणि पास झाल्यानंतर लगेचच त्यांना नोकरीची 100% हमी मिळणार आहे। त्यामुळं सर्व सभासदांनी आणि पालकांनी, नागरिकांनी ठरवावं की हे विद्यापीठ करायचं की नाही करायचं। आणि ज्यांना इथं राजकारण करायचं आहे हे जे काही मुद्दे मांडत आहेत ते अत्यंत गैरलागू आहेत। ही संस्था 10,000 सभासदांची आहे आणि हे विद्यापीठसुद्धा 10,000 सभासदांच्याच मालकीचं नाही। या विद्यापीठावरती संपूर्णपणे मराठा विद्याप्रसार संस्थेच्या कार्यकारिणीचं, सभासदांचं कारभार असणार आहे, त्यांचंच वर्चस्व असणार आहे, इतर कोणीही नसणार आहे। शासकीय नियमाप्रमाणे फक्त अभ्यास मंडळ वगैरे जे काही असतात त्याच्यावरती एक दोन प्रतिनिधी असतात, परंतु संस्थेचा कारभार, सगळा आर्थिक व्यवहार हा संस्थेच्याच माध्यमातून होईल। संस्थेचेच ऑडिटर त्याचं ऑडिट करतील, त्याची मंजुरीसुद्धा संस्थेच्याच कार्यकारिणीमध्ये घेतली जाईल। आणि जशी वार्षिक सभेमध्ये आपण इतर शाखांच्या बाबतीमध्ये ऑडिटला मंजुरी घेतो तशीच मंजुरी या विद्यापीठाची सर्व मविप्रच्या सभासदांसमोर त्या ठिकाणी आर्थिक मांडणी करून त्याला मंजुरी घेतली जाईल। हे इतकं सूर्यप्रकाश आहे, इतकं स्वच्छ आहे, त्यामुळे आमच्या मनामध्ये कुठलंही पाप नाही, याच्यामध्ये आम्हाला कुठलंही खाजगीकरण करायचं नाही। आणि संस्था ही आमची आई आहे, या बाबतीमध्ये आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत। या बाबतीमध्ये असं आमचं कोणालाही वाटत नाही की खाजगी व्हावं किंवा एखाद्या कुटुंबाचं व्हावं, आणि तसे आमचे मविप्र सभासदसुद्धा होऊ देणार नाही। त्यामुळे विरोधकांनी कृपा करून अशा प्रकारचे गैरसमज हे या विद्यापीठाच्या निर्मितीला पसरू नये। आणि हे एक चांगला उपक्रम आहे, त्याचा अभ्यासपूर्ण आम्ही विचार करून हा निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाला सर्व सभासदांनी सुद्धा मान्यता द्यावी। विरोधकांचा जो काही चुकीचे जे मुद्दे मांडतायत ते मुद्दे अतिशय चुकीचे आणि गैरलागू आहेत आणि ही संस्थेची होणारी प्रगती त्यांना बघवत नाही असं मला वाटतं। संस्थेमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये जी काही प्रगती झालेली आहे त्याच्यामध्ये एकही गोष्टीवरती बोट ठेवायला जागा नसल्यामुळे आता हा काहीतरी एक मुद्दा त्यांनी शोधून काढलेला आहे। आणि या उपरही मी पुन्हा सांगेन की जर सभासदांना वाटत असेल की हे विद्यापीठ आपल्याला नको आहे, आपल्याला ते प्रगती नको आहे, आपल्या मुलांना नोकरी नको आहे, तर आमचा काही आग्रह नाही, आम्ही हा विषय त्या ठिकाणी ताबडतोब बंद करू। अजून आम्हाला अर्ज करायचा आहे, ते विरोधक तर म्हणतात यांनी अर्ज केले, कार्यकारिणी पण नेमले, असे ते जे काही प्रचार करतायत तो अत्यंत चुकीचा आहे।
या ठिकाणी मी पुन्हा सांगतो की अत्यंत प्रायमरी स्टेजला या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचा आम्ही अभ्यास करतो आहोत. जर सन्मान्य सभासदांनी सांगितलं की हा जो काही तुम्ही उपक्रम घेतायत हा समाजाच्या हिताचा नाही, विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही, सभासदांच्या हिताचा नाही, तर आम्ही अजूनही या विषयामध्ये थांबण्यासाठी तयार आहोत. अजून आम्ही अर्ज केलेला नाही. तर सर्व सभासदांनी या बाबतीमध्ये येत्या 14 तारखेला आपली मतं मांडावी. आपलं जे काही मत आहे या विद्यापीठाबद्दल ते मांडावं. तुम्हाला जर पाठिंबा द्यायचा असेल तर तुम्ही ते द्यावा. तुम्हाला जर सांगायचं असेल की आम्हाला नको येते त्याचं सांगावं. आम्ही त्या पद्धतीने सभासदांच्या निर्णयाचा आदर करू. धन्यवाद.